बारामती शहराची लोकसंख्या पाहिली तर बारामती शहरामध्ये जवळपास 50% अधिक ओबीसी आहेत. मग असं असताना यावेळी सर्वसाधारणमध्ये ओबीसी नगरातील पदाची संधी आपल्या पक्षाच्या माध्यमातून दिली जाणार का? कारण गेल्या काही मी मुलाखती घेतल्याशिवाय मी काही त्याबद्दल सांगणार नाही. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माहितीये 2016ला निवडणुका ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस ती ओबीसीला जागा होती. तरी देखील आम्ही त्या काळात महिला एक आम्हाला ऍक्टिव्ह वाटली, आम्ही दिली. बारामतीकरांनी निवडून दिलं, त्यांनी 5 वर्ष काम केलं. त्याच्यावर आता मला अजून उमेदवारच नक्की कोण कोण आहेत ह्याची आज काही भेटले, पण माझी जी कामाची पद्धत आहे, आज गेले 35 वर्ष मी किती निवडणुका केल्या, किती आमदारकीची तिकीट दिलेत, खासदारकीची तिकीट दिलीत, मंत्री केले, राज्यमंत्री केले, अनेक जणांना केले ना, केले का नाही केले. मग त्याच्यामध्ये थोडंफार आम्हाला जरा त्याच्यातलं काही गोष्टी माहिती आहेत, त्या मी गुरुवारी हे करून एवढ्या आपल्या महत्वाच्या बारामतीचं प्रतिनिधित्व करत असताना ती व्यक्ती प्रथम नागरिक आहे, म्हणजे उद्याच्याला आपण जी काही निवडून देणार आहे किंवा नगरपंचायत माळेगावला पण तीच गोष्ट आहे, तर त्या पद्धतीने मी करीन. सबस्क्राईब नाउ and press the bell icon. Never miss an update.